नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र हो आणि तमाम पालक वर्गातील सगळ्यांना करिता एक महत्त्वाची बातमी मी इथे घेऊन आलेलो आहे। ही बातमी आहे 16 वर्षाखालील मुलांना यापुढे कोचिंग क्लासेस बंद असणार आहेत। शिक्षण मंत्रालयाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की आत्ताची ताजी अपडेट काय आहे जाणून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, आपली मुले जर कोचिंग क्लासेसला जात असतील तर आपल्यासाठी खास बातमी असणार आहे, कारण आता 16 वर्षाखालील मुलांना कोणतेही कोचिंग क्लासेससाठी प्रवेश घेता येणार नाही। यामागचे कारण देखील सरकारने स्पष्ट केले आहेत। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आपल्या मुलांना खाजगी अनेक प्रकारची शिकवणी लावतात, जेणेकरून मुलं हे पुढे चालून चांगल्या मार्गावर जातील। परंतु आता शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार यापुढे वयाच्या 16 वर्षाखालील मुलांना शिकवणी लावता येणार नाही। केंद्र सरकारच्या या नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनापुढे आता 16 वर्षाखालील मुलांना शिकवणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही। जर प्रवेश दिला तर पालक व कोचिंग देणारे सेंटर दोष असणार आहेत। जर या नियमांचे कोचिंग सेंटर मार्फत उल्लंघन झाल्यास कोचिंगची मान्यता रद्द केली जाईल। तर कोचिंग सेंटरमध्ये वयाच्या 16 वर्षानंतर मुलांना प्रवेश दिला पाहिजे। याकरिता पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक असणार आहे। असा निर्णय का घेतला गेला? केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून कोचिंग सेंटरबाबत घेण्यात आलेला हा निर्णय खरंच आवश्यक होता का, असा प्रश्न सर्वांना पडत असेल। परंतु याबाबत केंद्र सरकारने खाजगी क्लासेसच्या फीजमध्ये झालेली मोठी वाढ तसेच फसवी प्रलोभन या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलेले आहे। शिवाय लहान मुलांना आपले बालपण जगता यावे याकरिता त्यांना फक्त शिक्षण न करता त्यांची आवडती रुची, कला, खेळ इत्यादी गोष्टींमध्ये देखील वेळ देता यावे, जेणेकरून मुलं हे सर्वगुण संपन्न होतील। तसेच लहानपणी एवढे शिक्षणाचे ओझे लादल्यास विद्यार्थी या मानसिक टेन्शनमध्ये वागू नयेत याकरिता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे अनेक पालकांच्या मते शिक्षण मंत्रालयाचा हा निर्णय योग्य असल्याचे बोलले जात आहे। पण बंधूंनो, तुम्ही पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा शिक्षक म्हणून तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांबाबत, मुलांबाबत काय वाटते हे तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। जर हा निर्णय आवडला असेल तर ठीक, नाही आवडला असेल तर त्याचे कारण तुम्ही कमेंट्स करून लिहा, जेणेकरून शासनापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, नाहीतर मी सबस्क्राइब करायला सांगणार नाही। धन्यवाद। जय महाराष्ट्र।